Hello students, today we are going to see our civics first lesson, our life in society. Okay, there are 4 topics in this lesson. First is why did man feel the need for society? Second is the social nature of man. Third is our development. Fourth is what is society. Okay, let's see. In the 5th standard, you have learnt about the evolution of man. It tells us that our present social life has taken shape through a process of evolution over thousands of years. Man has moved from a nomadic stage to a settled social life. Nomadic means living the life of nomad, which is life that moved, means भटकं. पूर्वी माणूस कसा होता, इकडून तिकडं भटकत होता अन्नाच्या शोधासाठी. Okay, as we are today, our today's social life is the result of process of evolution from thousands of years. Okay, human social life has been settled down gradually. पहिल्यांदा माणूस भटकत होता, पण नंतर तो सेटल झाला आणि त्याचा सोशल लाईफ पण सेटल झालं. ओके, now see, why did man feel the need for society? माणसाला सोसायटीची, समाजाची गरज काय पडली ते आपण आता पाहूया. A stable and secure community life is necessary for the development of the individual as well as society. In the nomadic stage, man did not have this stability and security. When man realized that living in group provides security, people came together to develop an organized way of life. This was one of the main motivations for the creation of society. Living in society, man felt the need for rules to help with the smooth functioning of day-to-day matters. It gave rise to conventions, traditions, ethics and values, rules and laws. Man's life in society became more organized and stable. Okay, let's see. Why did man feel the need for society? सोसायटी म्हणजे समाज, एकत्र राहणं, ह्याला म्हणतात सोसायटी. आपण सगळे जे एकत्र राहतो ह्यांनी काय तयार होतं, सोसायटी तयार होते. तर इथं आपल्याला बघायचं आहे व्हाय डीड मॅन फील द नीड फॉर सोसायटी. माणसाला सोसायटी असावी असं का वाटलं. फॉर द डेव्हलपमेंट ऑफ इंडिव्हिज्युअल अँड सोसायटी देर इज स्टेबल अँड सिक्युअर कम्युनिटी लाईफ इज नेसेसरी. म्हणजे समाजाच्या किंवा आपल्या सगळ्यांच्या किंवा आपल्या एकट्याच्या स्वतःच्या दोन्हीच्याही विकासासाठी, डेव्हलपमेंटसाठी स्थिर आणि सुरक्षित वातावरण असलं पाहिजे. म्हणजे बघा, तुम्हाला जर मोठं व्हायचं आहे, शाळेत शिकायचं आहे,
जर तुमच्या एकट्याचा विचार केला आणि जर तुम्हाला मोठं व्हायचं आहे, शाळेत शिकून मोठं व्हायचं आहे, तर त्याच्यासाठी सुरक्षित, सेफ, सिक्युअर आणि स्थिर, दॅट इज स्टेबल, असं दोन्ही वातावरण गरजेचं आहे. जर का तुमची आपली शाळा समजा कधी ह्या शाळेत, कधी ह्या गावात, कधी त्या गावात असं जर तुम्हाला जावं लागलं किंवा शाळा आपली सारखी बदलते, तर तुम्हाला शाळेत जाता येईल का रेग्युलर? सगळं डिस्टर्ब होऊन जाईल. आणि समजा जर सारखे भांडतायत, बाहेरचे तुमचे शेजारी भांडतायत किंवा आपल्या समोरचे एकमेकांच्यात भांडत असले तरी आपल्याला ते वातावरण आवडत नाही. आपल्याला सगळं शांत पाहिजे, स्टेबल पाहिजे आणि सिक्युअर पाहिजे. ओके, तर आपली आणि समाजाची डेव्हलपमेंट होऊ शकते. When man come to know that we can live stable, here जेव्हा man came to know that we can live stable and safe life by living in group, जेव्हा माणसाच्या लक्षात आलं की आपण सुरक्षित आणि स्थिर आयुष्य एकत्र लिव्हिंग इन ग्रुप जेव्हा जगू शकतो, तेव्हा त्यांनी काय केलं? पीपल केम टुगेदर टू लिव्ह बेटर लाईफस्टाईल. ओके, बट they realized soon that to live day-to-day life smoothly, people realized that there must be some rules. There is a need for some rules in society, and thus there was conventions, traditions, ethics, values, rules and laws came to an existence. Okay, म्हणजे जेव्हा माणूस एकत्र राहायला लागले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की जर आपल्याला व्यवस्थित राहायचं असेल तर देअर मस्ट बी सम रूल्स. जसे शाळेत रूल्स असतात, तुम्हाला ठरवून दिलेल्या जागेवर बसायचं, दुसऱ्याची वस्तू घ्यायची नाही, युनिफॉर्म घालायचा, हे जसे तुमचे रूल्स आहेत तसे आपल्याला डे टू डे लाईफसुद्धा आपलं स्मूथली चालण्यासाठी देअर मस्ट बी सम रूल्स. तिथं काहीतरी रूल्स, कायदे असावे असं वाटायला लागलं. म्हणूनच कन्व्हेन्शन्स, ट्रॅडिशन्स, रीती, परंपरा, तत्व आणि नियम, कायदे हे अस्तित्वात आले. आणि मॅन्स लाईफ इन सोसायटी बिकेम मोर ऑर्गनाइज्ड अँड स्टेबल. बिकॉज ऑफ दीज रूल्स man's life in society became more organized. Okay, now see second topic, the social nature of man. Man is social by nature. We all basically like to live with one another, in each other's company and with people around us. Human beings are social animal. They have need to be with one another. म्हणजे तुम्ही काय, मी काय किंवा कोणताही माणूस हा एकटा राहू शकत नाही. माणूस हा सोशल ॲनिमल आहे. सो एव्हरीवन नीड्स वन अनदर्स company. Living with other people, we have many needs. Okay, living with other people makes us happy. Living with other people is our need. Okay, see, we have many needs. Food, shelter, clothing are our physical needs. Food, shelter, clothing are our physical needs. Once they are satisfied, man gets an
gets a sense of stability, but there is not enough. That is not enough. We also have some emotional and psychological needs. For example, we feel secure in an emotional needs. We feel secure is an emotional need. आपल्या घरी सुद्धा आपल्याला सुरक्षित वाटतं. हे काय आहे? आपला इमोशनल नीड आहे. दॅट इज ऑल्सो आवर नीड. भीतीच्या वातावरणात आपण राहू शकत नाही. When we are happy, we wish to share our happiness with others. Similarly, when we are sad, we wish to have somebody with us. We like the companionship of our family members, relatives, and friends. These feelings reflect our social nature. When we achieve our basic or physical needs, that is food, shelter, clothing, we also have some emotional or psychological needs also. We always need to share our happiness or sadness to others. आपल्याला खूप छान मार्क पडले टेस्टमध्ये, तर आपण आपल्या जवळच ठेवणार का? कुणाला सांगणार नाही का? नाही, आपल्याला घरी जाऊन कधी एकदा आईला मम्मीला सांगेन, आपल्या भावंडांना सांगेन, आपल्या मित्रांना सांगेन, असं होत असतं. बिकॉज आणि आपल्याला जर टीचर रागवली, मारलं तर एवढं वाईट वाटत असतं. तेव्हा वाटत असतं पळत पळत जावं आणि मम्मीच्या खुशीत शिरावं. दॅट इज we always need to share our happiness or sadness to others. We need company of our family or friends. आपल्याला नेहमी आपल्या बरोबर आपली फॅमिली, आपल्या घरातले माणसं आणि फ्रेंड्स हवे असतात. You know that food, clothes, shelter, education and health are our basic needs. Due to the labor and skills of people in the society, a variety of articles are produced. Education and health related services and facilities allow us to live with dignity. We all know that food, clothes, shelter, education and health, these are our basic needs. The variety of products are produced by skilled people. Okay, जर आपल्या ह्या ज्या गरजा आहेत, फूड, क्लोथ, शेल्टर, एज्युकेशन अँड हेल्थ, याच्यामध्ये फूड आणि क्लोथ्स आणि शेल्टर हे आपल्याला बाजारात ह्या वस्तू मिळतात. कशा मिळतात? आपल्याला समजा बिस्किट हवेत, फूडमध्ये बिस्किट आहे, किंवा भाजी, चपातीचं पीठ, तेल, हे आपल्याला बाजारात मिळतं. पण कसं मिळतं? when somebody has produced that products. Clothes, how could we get clothes? आपल्याला कपडे कसे मिळतात? तर ते कुणीतरी कुशल, स्किल्ड, ज्याला येतात कपडे शिवायला, त्यांनी ते शिवलेले असतात, तेव्हाच ते आपल्याला मिळतात. द व्हरायटी ऑफ प्रोडक्ट्स आर प्रोड्यूस्ड इन बाय स्किल्ड पीपल इन आवर सोसायटी. द नीड्स ऑफ एज्युकेशन अँड हेल्थ, आता फूड, क्लोथ्स अँड शेल्टर आपल्याला लेबर अँड स्किल्स पीपल इन सोसायटी यांच्याकडून आपल्याला मिळतं. पण एज्युकेशन अँड हेल्थ, education and health are also the needs which are fulfilled from our society members. आपल्याला those are who are those? Teachers and doctors, nurses, all these are provides us education and health
needs. Okay, we can fulfill these both needs also with the help of doctors and nurses, teachers, means these are also society members. Means most of our needs fulfilled with the help of industry and occupations from our society. जसं डॉक्टर आणि टीचर्स हे आपल्याला हेल्थ अँड एज्युकेशन पुरवतात, तसे आपल्याला बाकीच्या वस्तू पुरवणाऱ्या इंडस्ट्रीज पण आहेत, ज्यातून आपल्या इतर गरजाही पूर्ण होतात. फॉर एक्झाम्पल, वी नीड बुक फॉर स्टडिंग. ओके, we need book for studying. This example is also here also. Where can we get that book? We can get that from society or shop from society. There are many people behind that one book. There are some people for writing the book. Okay, some are for printing the book, some are for making paper. बुक प्रिंट करायला पेपर पाहिजे आणि तो पेपर तयार करण्यासाठी सुद्धा काही लोक काम करत असतात. some are binding the book. फक्त प्रिंटिंग करून अशी सुट्टे कागद कोणी देईल का आपल्याला? some people are binding. हे असं एकत्र बांधणं, this is called binding. Some people are binding the book, and all these are society members, as they provide us book. When we buy a book, we support and motivate to all of these skills also. जसं ते आपल्याला बुक देतात तसं आपण त्यांना मोटिवेट करतो, पैसे देतो, याचा अर्थ त्यांना अजून मोटिवेट करतो काम करण्यासाठी, स्किल वाढवण्यासाठी, टू डेव्हलप देअर स्किल. वी डिपेंड ऑन ईच अदर इमोशनली ऑल्सो, as we depend each other for these needs: food, clothes and shelter, education, health. In the same way, we also depend on each other emotionally also. म्हणजे आपल्यालाही, आपण सुद्धा एकमेकांच्यावर अवलंबून असतो इमोशनली. म्हणजे कोणी आपल्याला गोड बोलावं, कोणी आपलं कौतुक करावं, आपल्याला बक्षीस द्यावं, पुरस्कार द्यावं, हे सुद्धा ह्याला काय म्हणतात? मोटिवेशन, दॅट इज प्रोत्साहन. हिअर गिवन, we depend on each other for our emotional needs such as security, appreciation, praise and support etc. म्हणजे आपण एकमेकांवर सिक्युरिटी, पोलीस आपल्याला सिक्युरिटी पुरवतात, ॲप्रिसिएशन, प्रेज अँड सपोर्ट, कौतुक आणि मोटिवेशन, सपोर्ट, आधार, याच्यासाठी आपण सगळे एकमेकांवर इमोशनली सुद्धा डिपेंड आहात. दस आवर लाईफ इन सोसायटी इज इंटरडिपेंडंट. या प्रकारे आवर लाईफ इज इन सोसायटी इज डिपेंड ऑन ईच अदर, interdependent. Okay, the next topic is our development. We will see it in next video.